पूर्वी जेव्हा हे पूल बांधलं होतं तेव्हा ची परिस्थिती वेगळी होती। तेव्हा एवढं पाणी येत नव्हतं, परंतु आता मोपा विमानतळ झाल्यानंतर तिथला जो सगळा एवढा मोठा पठारावरचं सगळं पाणी या बाजूला सोडल्या का येतं। त्याचप्रमाणे तिळाईचा कॅनल झाल्यामुळे दुसऱ्या नदीमध्ये जे पाणी जात होतं ते इथे येत होतं, यावेळेला लागलं। आणि दुसरं म्हणजे हे पुलाचे जे पाईप आहेत, हे पाईपमध्ये अशी लाकडं भरतात आणि ते पाणी चॉकअप होतं। पाणी चॉकअप झाल्यानंतर ते पाणी पुलावर तुंबतं आणि तुंबल्यामुळे ते पाणी ते संपूर्ण लाकडं किंवा जो गाळ इकडे लागतो तो काडीपर्यंत पाणी वर राहतं। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळे पुलावरचं पाणी 20-20, 25-25 दिवस तुंबून राहतं आणि त्यामुळे लोकांना अडकून राहावं लागतं। ह्या पुलाची त्यावेळीची परिस्थिती आणि आता बदललेली आहे। या पुलाची उंची अशी वाढायला पाहिजे, कारण रस्ता किती उंच आहे, जवळजवळ 3 मीटर अजून उंची जर वाढली तरच हे लोकांची समस्या दूर होणार आहे। नाहीतर ही पाईप जे आहेत हे पाईपांना येत्या पावसात अशी मोठी लाकडं येऊन लागतात आणि लाकडं लागल्यानंतर ते पाणी तुंबतं आणि तुंबल्यानंतर ही तिथे मोठी भयानक परिस्थिती निर्माण होते आणि ते तुंबलेलं पाणी तुंबल्यामुळे ते साचतं, रस्त्यावरून साचून राहतं। आणि जरी तर नाही तर ते गाळ जर लागला नाही तर पाणी खाली निघून गेलं तर तो साधारणपणे एक 4-5 तासात पाणी कमी होऊ शकलं असतं, परंतु तसं होत नाही, कारण अशी पाईप आहेत। या दोन्ही पुलांना या ठिकाणी अशी पाईप आहेत आणि पाईपांचा गाळ लागतो, चॉकअप होतो आणि ही समस्या निर्माण होते। पावसाळ्यात ही नदी तुडुंब भरते, त्यामुळे आम्हाला शाळेत कॉलेजात जायला मिळत नाही। आणि गेल्या 2 वर्षात सरकारची आम्हाला खूप मोठी मदत झाली। आधी म्हणजे पूर्वीच्या काळी हे सरकार वगैरे इकडे येऊन जास्तशी चौकशी करायचे नाही, पण निवृत्ती काका आणि त्यांच्याबरोबरची जे टीम आले होते त्यांच्यानी गेल्याच वर्षी इकडे येऊन यांचे फोटो वगैरे काढले, पेपरावर बातमी दिले, सरकारला याबद्दलची माहिती करून दिली आणि ते आपल्या आपली रिस्क घेऊन इकडे आले, कारण पाणी तुडुंब भरलं होतं। आणि इकडेच मकबूल भाई ते येऊन इकडे या नदीमध्ये त्यांचा पाय घसरून पडले। ते स्वतःच्या रिस्कवर आले होते आणि त्यावेळी एवढं पाणी होतं की पाय वगैरे घसरून पडण्याची शक्यता जास्त होती। त्यामुळे आम्हाला इकडे पावसाळ्यात आमचे खूप हाल होतात। इकडे 13 विद्यार्थी आहेत, त्यांना इकडे पाणी आल्यावर कॉलेजात शाळेत जायला मिळत नाही। त्यानंतर इकडे 6 वृद्ध आहेत, त्यांना ये जा करायला मिळत नाही, पाणी आल्यावर ते इकडेच अडकून राहतात। आणि मेन म्हणजे ते 6ही लोक खूप सिरियस असतात, शीक असतात, त्यांना आजारी वगैरे पडले तर डॉक्टरकडे जायला मिळत नाही, कारण पुलावर पाणी असतं, पाणी तुडुंब भरलेलं असतं। आणि त्याच्यातले 4 व्यक्ती जे आहेत वृद्ध आहेत ते घरीच असतात, त्यांना उठ बस करायला त्यांना मिळत नाही। त्यामुळे अशा वेळी जर ते व्यक्ती शीक झाले तर त्यांना घरीच राहायला मिळतं। त्यानंतर आम्हाला दूध, भाजीपाला वगैरे याच्यातलं काहीही मिळत नाही। आम्हाला फक्त घरी राहून जे घरात आहे तेच सामानानं आम्हाला 3-4 महिने काढावे लागतात। आणि पाणी आल्यानंतर आम्हाला हे म्हणजे कुठे ये जा करायला मिळतच नाही आणि काहीच नाही। म्हणजे मेन जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आमच्या शिक्षणाचा। या भागात आम्हाला 4 महिने जास्त म्हणजे शिकायला मिळत नाही, आम्हाला जायला मिळत नाही तर आम्हाला शिकायला पण मिळत नाही। जवळजवळ 10 किलोमीटर ही खिरपाट्यापासून ते उगवेपर्यंत नदी आहे आणि या नदीवर आमचे सर्व लोकांचे जीवनदान अवलंबून आहे। ही नदी आम्हाला बारमाही वाहते आणि त्यामुळे या वनराई, जी हिरवी वनराई आपल्याला दिसते, ही त्या नदीमुळेच दिसते। ही नदी जरी आता सध्या आम्हाला वाहते, अत्यंत चांगलं पाणी मिळतं, परंतु पावसाळ्याचे 4 महिने जो रौद्र अवतार घेते त्यामुळे आमच्या जीवनाचा थरकाप उडतो। या नदीला पाणी भरतं पावसाळ्यामध्ये। पूर्वीच्या मनाने ही पुलं जी आता बांधलेली आहे ती पूर्वीच्या पाण्याच्या दरम्यान बरोबर होती, परंतु आता मोपा विमानतळ आणि कॅनल
दिवाळीचा कॅनल झाल्यामुळे जे डायव्हर्ट होत होते पाणी बाजूला, जे दुसऱ्या बाजूला जात होते, हे पाणी आता अडकल्यामुळे सगळं पाणी या नदीच्या प्रवाहात येते आणि या नदीच्या प्रवाहात आल्यामुळे नदीला तुडुंब भरून जाते आणि जवळजवळ 10-12 दिवस या नदीवर पाणी भरून राहते आणि भरलेल्या पाण्यामुळे आम्हाला अलीकडे पलीकडे जाता येत नाही. या ठिकाणी पलीकडे थोडं घरे आहेत आणि या बाजूला 10-12 घरं आहेत आमची. जवळजवळ 10 घरं आमची एवढी या ठिकाणी अडकून राहतो की या घरामध्ये कुठल्याही माणसाला पलीकडे जाता येत नाही. खूप मोठ्या समस्या या ठिकाणी निर्माण होतात आमच्या या पाणी भरल्यानंतर. अनेक लोक वृद्ध आहेत, शाळेचे विद्यार्थी आहेत, कामाला जाणारे नित्य लोक आहेत आणि अन्य व्यवहारासाठी व्यापारासाठी जाणारे असे अनेक लोक या ठिकाणी व्यापार करतात. या सगळ्या लोकांना नदीला पाणी भरल्यानंतर अडकून राहावं लागतं आणि ही हल्ली बरीच जवळजवळ 10 वर्षानंतर हल्लीच ही समस्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मुलं अभ्यास करायचा जो सीझन असतो हा पूर्णपणे पावसाळ्यात असतो आणि पावसाळ्यातला महत्त्वाचा अभ्यासक्रम शाळेतील मुलांना चुकतो आणि त्यांच्या अभ्यासक्रमावर त्याच्यामुळे परिणाम होतो. हुशार असूनही मुलांना आवश्यक तेवढे मार्क मिळत नाहीत आणि त्यामुळे मुलं मागं राहतात. हवी ती कला एक्स्ट्रा जे काय आहे, कोणी संगीत शिकणार, कोणी कॉम्प्युटर शिकणार किंवा आणखी कसलं जर काही एक्स्ट्रा शिकणार तर त्याही परिस्थिती या वेळात काही करायला विद्यार्थ्यांना मिळत नाही. अन्य सगळ्यात मोठा समस्या निर्माण होतं, तुम्ही आजारी झाला तर आजारी माणसाला पलीकडे जाता येत नाही. त्याच्या वेदना घरातील लोकांना विव्हळताना पाहत राहावं लागतं आणि आमचा एवढा भयानक अवस्था त्यावेळी होते. कोणी आजारी माणूस दिसला की रात्री माणसाला त्याच्या भोवती बसून किंवा त्याला पाहत बसावं लागतं. फार गंभीर समस्या या ठिकाणी होते. भयानक अशी अवस्था त्यावेळी निर्माण होते. आता काही होईल हेही सांगता येत नाही आणि अशा परिस्थितीत त्याला उपायही नाही असं असतं. कुणी मदतीला धावून येऊ शकत नाही, हाक मारली तरी येऊ शकत नाही आणि औषध पाण्याचा सोडाच, पण अन्य भाजीपाला आणायचं असलं, दूध आणायचं असलं, मासे हे खाण्याचे पदार्थही मुलांना मिळत नाहीत. आम्हाला खायला मिळत नाही, आम्हाला ते व्यवस्था होत नाही. त्यामुळे आमचा हा फार मोठा गंभीर समस्या या भागाला निर्माण होते. सरकारने आजवर कधी याकडे दुर्लक्षच केलं होतं, परंतु आमचे पेडण्याच्या पत्रकारांनी याबाबत फार मोठा आवाज उठवला आणि 2-3 वर्षापासून ही प्रशासनाला याची जाणीव करून दिलेली आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षी आमचे स्थानिक आमदार प्रवीणभाई आर्लेकर हे स्वतः आले. त्यांनी आमच्या लोकांच्या ज्या वेदना आहेत त्या अत्यंत माणुसकीच्या दृष्टीनं आणि संवेदनशील होऊन त्यांनी पाहिलेले आहेत. त्यांनी स्वतः या लोकांच्या काय हाल अपेष्टा होतात ते त्यांनी स्वतः पाहिलं आणि त्यांनी एक विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला की ही समस्या सुटायला पाहिजे म्हणून. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि मला विश्वास आहे की यावर्षी जरी झालं नाही, निवडणुका आचारसंहितेमुळे हे काम मला वाटतं त्यांना करता आलं नाही यावेळी, पुढच्या वेळी तरी हा पावसाळा आम्ही असाच काढू. काय होईल काय यावेळी सांगता येत नाही, पण पुढील पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रवीणभाई आर्लेकरांकडून